मी गेलो होतो व्यंकटेश मंदिर कळबादेवी. वेलकम टू मुंबई नगरी पार्ट 1. मंदिरला जाण्यासाठी तुम्ही बाय रोड किंवा ट्रेननं जाऊ शकता. जर ट्रेननं जायचं असेल तर तुम्हाला मरीन लाईन्स वरून 14 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. बाय रोड जायचं असेल तर तुम्हाला मॅप आहे. बाईकने आम्हाला पोहोचायला बरोबर 1 तास लागला, कारण ते मंदिर खूप आतमध्ये आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेननं या, ट्रेननं खूप जवळ पडेल. फायनली आम्ही मंदिरच्या इथे पोहोचलो आणि मंदिर दिसायला खरंच खूप छान आहे. मग मी हातपाय धुतले आणि आतमध्ये गेलो. या मंदिराची स्थापना 1927 साली झाली आहे. मंदिरमध्ये 12 खांब आहेत आणि मुख्य दरवाजाला भयंकर अनंताचार्य स्वामीजींची प्रतिमा आहे. मंदिरच्या भिंतीवर श्रीकृष्ण आणि असे वेगवेगळ्या देवांचे खूप फोटो लागले आहेत आणि त्या फोटोच्या खालीच भगवद्गीतेमधील जे अध्याय आहेत ते त्यांनी लिहिले आहेत आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतं. मंदिराच्या गाभाऱ्याभोवती जे त्यांनी काम केलंय ते एकदम डिटेल मध्ये आहे आणि बघण्यासारखं पण आहे. मंदिर सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 या टायमिंग मध्ये उघडतं. मग आम्ही देवांचे दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि तिथून मग आम्ही बाहेर आलो. तिथून घरी येताना आम्हाला लक्ष्मीनारायणचं मंदिर दिसलं. मग पहिला आम्ही लक्ष्मीनारायणचं दर्शन घेतलं, त्यानंतर रामांचं दर्शन घेतलं, महादेवांचं दर्शन घेतलं, त्यांच्या बाजूलाच हनुमानचं मंदिर होतं, तर हनुमानचं दर्शन घेतलं, शनिदेवांचं दर्शन घेतलं, त्यानंतर गणपती बाप्पा आणि श्री दत्तगुरू यांचं दर्शन घेतलं आणि मग घरी आलो.